गुळपट्टीचं गाव म्हणून ओळख असलेल्या अकोल्यातल्या गांधीग्राम गावातील एक तरुण उद्योजकाने सुरू केलेल्या गुळपट्टीच्या व्यवसायाची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. अभियांत्रिक शिक्षण घेतलेल्या दीपक सदाशिव यांनी नोकरी जुगारून शेतीतील पिकांवर अवलंबून असलेल्या गुळपट्टीचा व्यवसाय सुरू केला. पूर्णा नदीच्या काठावर वसलेले गांधीग्राम हे गाव खारपाण पट्ट्यात येत असल्याने तिथे येणारे पीकही जेमतेमच होते. मात्र या संकटाशी दोन हात करत दीपक यांनी 2018 साली आदित्य गुळपट्टी या नावाने हा व्यवसाय सुरू केला. आज ते वर्षाकाठी 1.5 कोटी रुपयांची उलाढाल करतात. आज आदित्य गुळपट्टी अकोला किंवा विदर्भापुरतीच राहिली नसून अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचली आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून ही गुळपट्टी नेपाळला सुद्धा पोहोचवली जात आहे. माझं शिक्षण BE केलंय मी केमिकल मध्ये. अनकम्प्लीट आहे माझं. 4थ्या वर्षी मी आर्थिक कारणास्तव सोडून दिला मला. त्या कारण बेरोजगारी येऊन पडली, घरची जबाबदारी येऊन पडली. इकडे जसंच मलकापूरला गेला असता, गावातील गुळपट्टीची गाडी भेटली. गावातली मुलं होती, त्यांच्याजवळ बसतो 2 तास आणि मला वाटलं की या व्यवसायामध्ये काहीतरी आहे. आणि माझ्या लहान भावाला मी सांगितलं. त्यांना मदत म्हणून मला त्याचा स्वतःचा लॅपटॉप विकून मला एक गाडी केली आणि तिथून मी सुरुवात केली. आज मला 7 वर्ष होत आहेत. 2018 मध्ये हा व्यवसाय मी चालू केला आणि या व्यवसायाच्या भरोश्यावर आज म्हणजे 50 ते 60 कुटुंब आदित्य गुळपट्टीच्या नावाखाली पोट भरतात. माझ्याकडे 2 गाड्या आहेत आणि ते बाहेरगावी चालतात. नगर, औरंगाबाद, जालना या ठिकाणी चालतात आणि गावामध्ये स्टॉल मी टाकलेला आहे. गावामध्ये 50% लोक विकतात आणि काही लोक शेतीला जोडधंदा म्हणून गुळपट्टीचाही व्यवसाय करतात. आणि बाकीचे जे बेरोजगार पोरं आहेत ते युवक गुळपट्टीचा व्यवसाय करून शिक्षण करून आले आणि काही मुलं गुळपट्टीवर मजुरी काढून शिक्षण घेत आहेत. आदित्य गुळपट्टीमध्ये 12 जण विक्रीचं काम करतात तर कारखान्यात 9 जण गुळपट्टी तयार करतात. स्वतः रोजगार शोधणारे दीपक आज व्यवसायाच्या जोरावर इतरांनाही रोजगार देत आहेत. गुळपट्टी बनवण्यासाठी 5 प्रकारचा गुळ वापरला जातो. यात लोहाचे प्रमाण जास्त असलेला मध्य प्रदेशातील गुळ, चवीला खारट असलेला गावरान गुळ, चिकटपणासाठी कोल्हापुरी गुळ तर फिकट चव येण्यासाठी मंडियार गुळ वापरला जातो. या गावातील 50% गावकरी गुळपट्टीचा व्यवसाय करतात. उच्च शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी चांगल्या नोकरीसाठी पुणे मुंबईची वाट धरतात. मात्र तंत्रज्ञानाची जोड घेऊन व्यवसाय केल्यास चांगल्या कंपनीच्या पगारापेक्षाही आपण दुपटीने उत्पन्न घेऊ शकतो हे दीपक यांनी दाखवून दिलं आहे.